स्कोर डाऊन झाला आणि मी नंतर हप्ते भरले, बट माहिती नाही का इतकी छान फिलिंग काय सांगू तुम्हाला. मला असं रडू आल्यासारखं आहे. तर त्याच्यामध्ये अर्धा वाटा त्याचा पण आहे. तर पोरीकडनं पैसे घेतलेत. किती का घेतलेत? वेलकम टू माय चॅनल. तर आज माझ्यासाठी खूप 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 हॅप्पी आणि इमोशनल असा दिवस आहे. मी ह्या दिवसासाठी खूप वाट बघितली आणि मी खूप कष्ट पण केले ते. तर आय कांट बिलीव्ह की मी आयफोन 16 प्रो घेत आहे. आणि त्याच्यासाठी मी खूप खूप प्रयत्न केलेले की मोबाईल लवकर भेटत नव्हता, काही EMIचा प्रॉब्लेम होता, मग कसं ऍडजस्टमेंट करून सगळं आज फायनली मी मोबाईल आणायला जातीये. तर मी तुम्हाला दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच माझ्यासोबत राहू द्या आणि खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हाय गाईज, तर आज मी जाणार आहे मोबाईल घ्यायला, नवीन मोबाईल आयफोन 16 प्रो. तर तुम्हाला सांगते कॅश घेणार आहे. काय झालेलं, आम्हाला EMI वर घ्यायचा होता, बट मी स्कूटी घेतली होती आणि जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन लागलेलं तेव्हा मी 4 महिने गावाकडे गेली आणि माझा क्रेडिट स्कोअर झाला आउट ऑफ रेंज. स्कोर डाऊन झाला आणि मी नंतर हप्ते भरले, बट माहिती नाही का ते रिकवर झालं नाही. आणि माझ्या 4 व्हीलरचा मी चांगला असा EMI भरतीये, पण तो अपडेट होत नाहीये कारण माझ्या छोट्या बँकमधलं लोन आहे, पतसंस्थेमधलं. तर आम्ही EMI साठी खूप फिरलो की नाही का, डायरेक्ट सगळे पैसे भरायला नको, थोडे थोडे टप्प्याटप्प्याने भरले तर आपल्याकडे कॅश पण राहते कधी काही अडचण आली तर. तर ते झालंच नाही पॉसिबल. आम्ही खूप 4-5 ठिकाणी फिरलो, 2-4 दिवस असे घालवले. क्रोमा मध्ये गेलो, तिथे बघितलं, तिथे पण नाही झालं. मग शेवटी मला पाहिजेच होता. मी इतकी त्या मोबाईलसाठी डेस्पिरेट आहे तुम्हाला सांगते. मला दिवाळीला घ्यायचा होता, लक्ष्मीपूजनच्या दिवशी, बट EMIचा प्रॉब्लेम झाला म्हणून मी घेतला नाही. नंतर म्हटलं जाऊ दे सोड, मी नंतर घेईल माझ्या बर्थडेच्या वेळी, जेव्हा की माझ्याकडे अजून जास्त पैसे येतील जरा ठेवेल मी. तर मग नंतर ना आमचे सर आहेत एक, ते बोलले काही नाही होतोय मी तुला देतो EMI करून, चल कर. गेलो, त्यांनी पण 1-2 शॉपमध्ये जाऊन बघितलं, मला पण घेऊन गेले, नाही झालं. मग ना माझ्या ते डोक्यातच बसलं, मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, मला मोबाईल पाहिजेच. तर मग गेलो, डायरेक्ट पैसे भरले आणि घेतला. आत्म्याला अशी शांतता भेटतीये. जो पाहिजे तो कलर घेतला. पहिला व्हाईट कलर डिसाईड केलेला मी, बट नंतर ना असं मनात वाटलं की नुसतं व्हाईट प्लेन दिसतो, चांगला नाही वाटणार. मग मी कलर घेतीये डेझर्ट टायटॅनियम. सगळ्यात बेस्ट आणि क्लास नवीन कलर आहे डेझर्ट टायटॅनियम आयफोन 16 प्रो मधला. कारण बाकीच्या सगळ्या जे मोबाईलचे सिरीज आहेत त्याच्यामध्ये हा कलर नाहीये, हा कलर नवीन ऍड झालेला आहे ह्या सिरीजमध्ये. तर मी घेतेय आयफोन 16 प्रो डेझर्ट टायटॅनियम कलर. इतका क्यूट कलर आहे तुम्हाला सांगते. तर मी तुम्हाला दाखवेलच कलर मोबाईलचा. तर मी जाते आता मोबाईल घ्यायला रेडी होऊन. पोरीकडनं पैसे घेतलेत. किती का घेतलेत? 15,700 रुपये. हा, आणि तरी ह्या माणसाने अजून मोबाईल दिलेला नाही. ह्या माणसाने पैसे घेऊन बसवलं, पैसे घेऊन वेट करायला बसवलंय. हा, आणि ते पण 1 लाख रुपये घेऊन माणूस म्हणतोय जावा आता घरी. असं नाही, नसतंय. घरपोच आणून देतील आपल्याला. बाबा मोबाईल भेटलाय ते नशीब मान. 4 दिवस घेतोय मोबाईल. हा ना, क्रोमाला पण अवेलेबल नाही माहिती का? कलरच अवेलेबल नाहीत. हा, मग ते आता आपलं घरचे रिलेशन असल्यासारखं म्हणून तेवढं कमी भेटलं. मी ते सांगत होतो तिला. मी ते सांगत होते की तुम्ही रेट दाखवले त्यांना. कॅल्क्युलेट वगैरे
नवऱ्याकडे जाणार होतो तुम्हाला बोलले असते. हो. सगळं सांगितलं त्यांनी. तर गाईज माझा फोन आलाय फायनली. येस. हा डेझर्ट टायटॅनियम. आणि देवाची कृपा आणि ह्या माणसाची कृपा मला कलर भेटला. हा बर चालेल चालेल ठीक. सगळं क्रेडिट गोज टू अल्लाउद्दीन. मध्ये अख्ख्या पुण्यामध्ये कमीत कमी दुर्वांकूर प्राइस मध्ये मोबाईल दुर्वांकूर मोबाईल मध्ये ह्या माणसाला येऊन भेटायचं तुम्हाला मोबाईल काम होणार म्हणजे होणार 100%. गाईज फायनली मी मोबाईल ओपन करून बघितला. इतकी छान फिलिंग काय सांगू तुम्हाला. मला असं रडू आल्यासारखं झालं होतं. कारण पहिल्यांदा 1 लाखाच्या वरती मी मोबाईल घेतलाय माझ्या सेल्फ अर्निंगवरती. आणि इतकं प्राऊड फील होतं. इतकं छान वाटतंय काय सांगू तुम्हाला. आणि म्हणजे ना माझं खूप दिवसापासूनचं ड्रीम होतं की मला मोबाईल घ्यायचा. ते पण प्रोमध्ये. माझा होता iPhone 11 होता पण साधावाला होता. मला प्रोमध्ये जायचं होतं. तर मी अपडेट झाली आहे iPhone 16 प्रोमध्ये. आणि इतकी हॅप्पी आहे मी. इतकी हॅप्पी काय सांगू तुम्हाला. आता सेटअप चालली आहे तिकडे मागे आणि माझं मन असं आहे ना इकडे तिकडे. फायनली चार्जर पण घेतलंय आम्ही पूर्ण. आणि मोबाईल घेऊन निघलोय आता आहे ना. कसं तोंड फिरवतोय. तुला देते की iPhone ओके यार. काय करायचं तुझा iPhone घेऊन येते 1,16,000 मागेल बसला. हा बर अजून काय हा दे का कुठला हा दे. तो नाही भेटणार का. तो नाही मिळेल बाबा. सो मंडळी मी फोन घेऊन आली आहे. मी ड्रेस असा जरा हॉट टाईपचा घातला होता तर मी जास्त त्याच्यामध्ये राहिले नाही. मी चेंज केलेलं. आणि आता मी तुम्हाला जवळून फोन दाखवते माझा. हे बघा iPhone 16 Pro. बघा कसला मस्त कलर आहे. हा फोन आहे माझा. इतकी खुशी आहे ना मी तुम्हाला सांगते. हे बघा हा वाला ड्रेस घातलेला मी आणि फोटो पण ठेवलाय. तर इतकी खुशी तुम्हाला सांगते. लाईफमध्ये मला गाडी घेतली तेव्हा एकदा एवढी मोठी खुशी झाली होती. आणि आता मोबाईल घेतलाय म्हणून झाली आहे. तर मी खूप हॅप्पी आहे. आणि माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे मी खरंच खूप पुढे चालली आहे. आणि असंच त्यांचा सपोर्ट माझ्यासोबत राहू देत. मी हे त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं ॲडव्हान्स गिफ्ट म्हणून घेतलं आहे. आता मला सांगा मी जर काही करते तर त्याच्यामध्ये अर्धा वाटा त्याचा पण आहे. तर हा माझ्या नवऱ्याकडनं आहे फोन माझ्यासाठी. कारण माझा नवरा खूप कष्ट घेतो माझ्यासाठी. खूप काय करतो. खूप ॲडजस्टमेंट करतो तो. आणि तो त्याच्यासाठी कधी काही करत नाही. सगळं करतो ते माझ्यासाठी करतो. आणि असं नशीब सगळ्यांना भेटो. तर मी खूप खुश आहे. तुम्हाला कसा वाटला माझा मोबाईल नक्की सांगा कमेंट करून. आणि खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत असंच राहू द्या. बाय बाय.